एका परीक्षेत करीमनं रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले, मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले, तिघांना 110 गुण मिळाले, तर करीमला किती गुण मिळाले? आता इथे प्रश्नात काय दिलंय? करीम, रहीम आणि मदन. करीम, रहीम आणि मदन दिलाय. मग इथं कोण आहे? पहिल्यांदा करीम, त्याच्यानंतर कोण आहे? रहीम, आणि त्याच्यानंतर कोण आहे? मदन. इथं काय विचारलंय की करीमला रहीमपेक्षा 15 गुण जास्त आहे. कुणाला 15 गुण जास्त आहे? करीमला. कुणापेक्षा? रहीमपेक्षा. मग रहीमपेक्षा जर करीमला गुण 15 जास्त असतील तर रहीमचे गुण माहिती आहेत का? नाही. मग रहीमचे गुण काय झाले? x. तर याचे काय असतील? x अधिक 15. हे x अधिक 15 का? कारण रहीमपेक्षा करीमला 15 गुण जास्त आहे. मग रहीमचे जर x धरले तर याच्यापेक्षा याला 15 जास्त, मग x अधिक 15. आता काय विचारलंय? रहीमपेक्षा मदनला 10 गुण कमी आहे, म्हणजे हे काय असणार? x वजा 10. आणि तिघांना मिळून गुण किती आहे? 110. आता या तिघांना मिळून आहे, मग तिघांना मिळून असल्यामुळे यांची काय करायची? बेरीज करायची. मग x अधिक 15 अधिक x अधिक x वजा 10 बरोबर 110. इथं आपण यांची बेरीज का केली? कारण इथं तिघांच्या गुणांची बेरीज दिलेली आहे, म्हणून इथं आपण काय केली? बेरीज. आता हे x x x किती झाले? 3x. हे अधिक 15 आहे, हे वजा 10 आहे. मग अधिक वजा काय होतं? वजा होतं. मग 15 मधून 10 गेले, खाली किती राहिले? 5 राहिले. कोणत्या संख्येचं चिन्ह? मोठ्या संख्येचं. मग अधिक 5 बरोबर 110. आता हे 3x अधिक 5 यांची बेरीज होत नाही, कारण हे 3x मध्ये 3 गुणिले x आहे. मग हे अधिक 5 इकडे जाऊन काय होती? वजा 5. मग 3x बरोबर 110 वजा 5. मग 3x बरोबर 110 मधून 5 गेली, खाली किती राहिले? 5 105. मग आता गुणाकारातला x जर बाजूला काढला तर गुणाकारातले 3 पुढे जातील भागाकारात. मग 105 छेद 3. 3 1 3 3 3 9. किती उरला? 1 उरला. किती झाले? 15. 3 5 15. मग x बरोबर किती मिळाले आपल्याला? 35. आता आपल्याला कुणाचे गुण विचारले? करीमचे. करीमचे विचारो, रहीमचे विचारो, मदनचे. कुणाचे जरी विचारले तर आहे का? काहीच अडचण नाही, कारण आपण इथे तिघांचे गुण काढू. पहिला कोण आहे? करीम. मग करीम बरोबर काय आहे? x अधिक 15 आहे. मग x बरोबर किती मिळाले आपल्याला? 35 अधिक 15 बरोबर करायची बेरीज 5 आणि 5 10 शून्य हाताला 1 3 आणि 4 4 आणि 5. करीमचे गुण किती आले? 50. परत कोण आहे? रहीम. रहीम बरोबर काय? x बरोबर आपल्याला काय मिळाले? 35. मग हे रहीम 35. त्याच्यानंतर कोण आहे? मदन. मदन बरोबर काय? x वजा 10. x बरोबर किती आले आपलं? 35 वजा 10 बरोबर 25. आपल्याला कुणाचे गुण विचारले? आपल्याला करीमचे. मग करीमचे गुण किती आले? 50 आले. आता जर या तिघांच्या गुणांची जर बेरीज जर 110 आली तरच उत्तर आपलं बरोबर आहे, अन्यथा उत्तर आपलं चुकलेलं आहे. मग यांची बेरीज करा. 5 आणि 5 10 शून्य हाताला 1 5 आणि 3 8 8 आणि 2 10 आणि 11. मग यांच्या गुणांची बेरीज किती यायला लागली? 110. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलं. म्हणजे इथं आपल्याला कुणाचे गुण विचारले? करीमचे गुण विचारले. मग करीमचे गुण किती आले? आपले 50 आले.